कोल्हापूरहून आहे. 87 फॅमिलीची लिंक मला माझ्या दादाकडून भरपूर अशी माहिती मिळालेली. म्हणजे मॉर्निंग फ्युअल स्टेशन वगैरे पण मी ऐकत होते. मग एवढे सगळे एक्सपिरियन्स आणि छान छान टॉपिक ऐकून म्हणजे 87 फॅमिली मला खूप आवडायला लागली होती. मी दादाला म्हटलं मला पण दादा जॉईन व्हायचंय आणि मग मी जॉईन झाले. डॉक्टर सर आले आमच्या घरी, दादा आला, त्यांनी छानपैकी आम्हाला हेल्थ विषयी गाईड केलं आणि तिथून आमचा प्रवास सुरू झाला. म्हणजे घेतलं होतं मी मिस्टरांना आधी सांगितलेलं की तुम्ही घेऊन बघा एकदा. त्यांना अल्सरेटिव्ह कोलायटिसचा त्रास होता. मग दादाने एवढे एक्सपिरियन्स सांगितलेले तर त्यांना सांगितलेलं ते म्हटले नाही नाही मी आहे ओके, माझा मी व्यायाम वगैरे करेन आणि मी राहीन. म्हटलं मग असू दे मी सुरू करते. म्हणून मी सुरू केलं त्यावेळेला म्हणजे मोठा असा कुठला हेल्थ चॅलेंज नव्हता, पण छोटे छोटे प्रॉब्लेम म्हणजे हेल्थचे सुरू झालेले. कसं की मान दुखायची, पाठ कंबर दुखायची, भरपूर थकवा असायचा आणि चिडचिडपणा व्हायचा सारखा. म्हणजे असं एकदम शॉर्ट टेम्पर व्हायचं, एखादं कोणी म्हणजे बोललेलं पण सहन होत नव्हतं. आणि थोड्या वेळाने डोकं शांत झालं की परत मनात विचार यायचा, अरे मी उगाच चिडली. म्हणजे चिडायची गरज नव्हती पण मी चिडली. पण तो क्षण असा असायचा की ते आपोआप माझ्याकडून म्हणजे चिडचिड व्हायची आणि चिडचिड झालं की काय व्हायचं, असं डोक्याचा वरचा माथा होता तो असं एकदम उठायचा. म्हणजे अशांतता होती. म्हणजे मुलं जरी बोलली तरी म्हणजे त्यांना मला सरळ रिस्पॉन्स मी करत नव्हते कधी कधी. मग निराशा असायची सारखी. आता ज्या वेळेला मी शाळेत प्रायमरी टीचर म्हणून काम करते तर सकाळी रात्रीची झोप पूर्ण झाली की सकाळी फ्रेशनेस असायचा. मग सकाळीचं आवरून सगळी तयारी करून शाळेत गेल्यावर शाळेतलं काम व्यवस्थित सुरू असायचं. पण दुपार झाली की परत असं अंगात अशी कणकणी जाणवायची. दुपारचं मग लंच ब्रेक झाला, जेवल्यानंतर पुन्हा थोडंसं स्टेबल व्हायचं आणि संध्याकाळपर्यंत शाळा सुटून घरी येईपर्यंत पुन्हा सगळी एनर्जी आहे ती लो असायची. मग घरी आली का म्हणजे कंटाळा असायचा. त्यामुळं कोणाच्या मुलांचा आवाज ऐकायची इच्छा नसायची किंवा कोणी काही बोलू नये असं वाटायचं. पण शांत तर राहू शकत नाही. घरातली सगळी कामं करायला पाहिजेत. आपल्याशिवाय करणारं कोण नसतंय आणि जरी मदतीला असले तरी आपण करायलाच पाहिजे. मग हे सगळं करत असताना तब्येतीकडे थोडं दुर्लक्ष होत होतं. शाळेत पण म्हणजे आपण ज्या वेळेला एखाद्या ठिकाणी काम करतो त्यावेळेला, आता मी ज्या वेळेला काम करत होते त्यावेळेला कामाचा स्ट्रेस भरपूर येत होता. मग कधी कधी असा मनात विचार यायचा की मी मुलांना शिकवायचं काम करते की इतर सगळ्या गोष्टी आहेत, माहिती भरायची असते, माहिती द्यायची असते, म्हणजे नक्की मी काय करते. आणि एवढा सगळ्या आपल्याला कामाचा पगार मिळत असतो, पैसे मिळत असतात, पण जो आनंद पाहिजे होता तो मिळत नव्हता मला. मग आता जेव्हापासून मी 87 फॅमिलीला जॉईन झाले खूप छान गायडन्स मला मिळालाय, सकस संतुलित आहार मिळालाय, योगा माहिती होता पण जो पाहिजे होता तो म्हणजे कधी करत होते कधी नाही, म्हणजे त्यात कंटिन्युटी नव्हती. इथं आल्यापासून कंटिन्युटी राहिली. त्याचबरोबर माइंडसेटवर चांगलं काम झाले. त्याच्यामुळे माझे जे पहिले प्रॉब्लेम होते म्हणजे चिडचिड होत होती, आता चिडचिड होत नाही. शांत डोक्यानं शाळेत पण चांगलं काम होते. शाळेतल्या कामाचा पण कधी ताण येत नाही. म्हणजे पहिला कसं टेन्शन यायचं, आता टेन्शन येत नाही. काम कसं करायचं, कुठल्या कामाला कधी प्रायोरिटी द्यायची हे पण चांगलं समजते. मुलांबरोबर पण छान वेळ जातोय. म्हणजे घरी आल्यानंतर सुद्धा जी एनर्जी पहिली अजिबात राहत नव्हती ती आता एकदम छानपैकी एनर्जेटिक असते. संध्याकाळपर्यंत पहिला भांडी घासली तरी कंटाळा यायचा, म्हणजे वाटायचं मी किती काम केलंय, पण आता तसं वाटत नाही. खूप सगळी कामं होत आहेत आणि म्हणजे जीवनात जो आनंद पाहिजे तो हॅपीनेस मला मिळालाय. मग अजून एक सांगायचं आहे मला, शरीराची दुखणी तर थांबली. म्हणजे वजन वाढत चाललं होतं माझं, 59 पर्यंत वजन पोहोचलं होतं. मग मी जॉईन झाल्यानंतर सकस संतुलित आहार, योगा आणि हे सगळं केल्यानंतर वजन आता माझं 50 ते 51 या दरम्यान स्टेबल आहे. आयडियल वेट वर मी आहे. वजन कमी झाल्यामुळे माझा जो थकवा होता, चिडचिड होत होती, ती पण बंद झाली. काम छानपैकी करते. आयुष्यात जो आनंद पाहिजे तो मला मिळालाय. म्हणजे माझ्या दादानं मला भरपूर सारे गिफ्ट दिलेत. त्यातलं 87 फॅमिलीचं हे जे गिफ्ट आहे ते मला खूप आवडते. आणि सगळ्यात महत्वाचं मी हेल्दी झाले. त्याचबरोबर माझी मुलं सुद्धा, म्हणजे आमचा आजार पण पहिलं सारखं असायचं, आता तसं नसतंय. मुलं पण छान आहेत ताई. मुलं आता सकाळीच म्हणजे मी योगा जॉईन करते तर माझी मुलगी गौरी पण माझ्या बरोबर असते. आज सकाळी पण उठली, योगा केला आणि तिला छान वाटते. मुळक्यांना ज्या वेळेला तिला अप्रिशिएट करतात की हा स्मिता ताईंची कन्या पण करते, मग तिला छान वाटते. म्हणजे एकदम सक्ती नाहीये पण आनंदाने ती करायला लागले. मग
आपण आपल्या मुलांसाठी एवढं सगळं काम करतोय आणि आपण आपल्या मुलांना जे पाहिजे ते पैसे तर आपण त्यांच्यावर खर्च करतो, पण त्यांना जे आरोग्य पाहिजे ते आपण त्यांना देऊ शकत नाही. पण शतायुषी फॅमिलीमध्ये आपण म्हणजे मी आता जॉईन आहे तर मी अनुभव घेते की माझ्या हेल्थ बरोबर माझ्या सगळ्या फॅमिलीची हेल्थ चांगली राहिली. म्हणजे आपण जो मिळवलेला पैसा आहे तो दवाखान्यात खर्च करण्यापेक्षा आपण आपल्या आरोग्यावर आणि आनंदी जीवनावर आता खर्च व्हायला लागलाय. माझ्या दादाने दिलेलं हे गिफ्ट आहे, हे गिफ्ट खूप म्हणजे अनमोल आहे. त्याला मी कशाबरोबर पण तुलना करू शकत नाही. ते मला आयुष्यभर पुरणार आहे. माझ्या मिस्टरांची सुद्धा तब्येत ते नाही म्हणत होते, पण मी ज्या वेळेला तो आहार ज्या वेळेला घरी आला आमच्या त्यावेळेला पहिल्यांदा त्यांनीच सुरुवात केलं आणि त्यांनी पण खूप छान फॉलो केलंय. त्यांचा अल्सरेटिव्ह कोलायटिस आता एकदम पूर्ण बरा झालाय. पहिले जे प्रॉब्लेम होते पोटाचे आता अजिबात नाहीयेत आणि त्यांचा रिझल्ट आमचा रिझल्ट बघून सासू सासरे पण घेतायत, आई पण घेते, सगळी फॅमिली हॅप्पी आहे, आनंदी आहे. आणि ताई माझ्या माइंडसेटवर खूप छान काम झाले म्हणून मी खूप हॅप्पी आहे. थँक्यू. कसं असतं, लोड असतो, ताकदीपेक्षा सगळ्या गोष्टी ज्या वेळेला ज्यादा होतात त्यावेळेला प्रॉब्लेम असतोच असतो. तो तुमचा तुम्ही स्वतः काय असे ना, आपण आपल्यावर काम केल्याशिवाय काहीच भेटत नाही. आपण आपल्यावर काम करावं लागतं आणि सगळ्यात कॅल्क्युलेशन मनावर कामाचं तुम्हाला त्याचं मोलच नाही करू शकत. आपण एवढं अमूल्य आपण रोज स्वतःवर काम करून आपल्याला स्वतः अपडेट करायला लागलोय आपण. चलो जोरदार क्लॅप करू आपण स्मिता ताईंसाठी.